माझ्या मित्राने एकदम स्वस्तात मस्त असं लेक व्ह्यू रिसॉर्ट मला सजेस्ट केलं आणि तिथं मी जाऊन आलो. आणि या गावातनं जात असताना असलं भारी वाटत होतं की नाही, म्हणजे कम्प्लीट वाईबच वेगळी येत होती. हे अंदूर गावच एवढं भारी आहे की नाही, इथं आल्यानंतर असं वाटतं की इथं राहायला पाहिजे आपण. कम्प्लीट कोकणात आल्यासारखा फील आहे. लाल माती, हिरवीगार झाडं, डॅम आणि डॅम समोर रिसॉर्ट. आणि काय पाहिजे. या नंबरला फोन केला, लगेच मला सगळ्या डिटेल्स आल्या. म्हटलं चला लगेच जाऊया. फॅमिली सोबत किंवा ग्रुप सोबत आला तर एकदम स्वस्तात मस्त असं रिसॉर्ट तुम्हाला मिळतो. त्यात एसी, नॉन एसी कुठली पाहिजे ती रूम तुम्हाला मिळणार. आणि रूम्स पण एकदम क्वालिटी लाविश आहे. आणि गादी तर बघा कशी रप्प्याच्या रप्पे. आणि रूम मधनं बाहेर आलेला नजारा बघा, असा पडदा ओढायचा आणि जायचं बाहेर. मस्त समोर डॅम. आणि जास्त जणांचा ग्रुप वगैरे असेल तर त्यांच्यासाठी असं मोठ्याच्या मोठ्या हॉलमध्ये पण व्यवस्था केली बघा. पोरापोरांनी किरकोळ किरकोळ कॉन्ट्रिब्युशन जरी काढलं तर हे रिसॉर्ट तुम्हाला मिळू शकते. आणि स्वतः येऊन इथे जेवण करणं असला तर मिक्सर, भांडी, गॅस बीस सगळ्या शिगडी देणं सगळं आहे. रात्री बोन फाय करायचं आणि मस्तपैकी करावं गाडीमध्ये बसायचं. आणि जेवण करणार नसला तर ऑर्डर प्रमाणे घरगुती जेवण पण तुम्हाला मागून दिलं जाते. आणि आपल्याला असं खेड्यातलं गावरान जेवण लय आवडते. त्यात तांदळाची भाकरी, गरगरीत सुक्का आणि तांबडा रस्सा एकदम जबर. इथे येऊन जेवण मागवलं आणि खाल्ला का नाही म्हणजे कम्प्लीट काटा किर होणार आहे. तर बघा कधी करताय लेक व्ह्यू रिसॉर्टचं नियोजन. एकदम क्वालिटी फार्म हाऊस आहे. तुम्हाला नंबर पण देतो. सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला येतील या नंबरवर. बाकी डायनिंग वगैरे सगळं इथे चालूच व्हायला. मोठं रिसॉर्ट आणि होणार आहे. कमिंग सून एकदम जबरदस्त विषय होणार आहे.